नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो सांगोला शेळी मेंढी बोकड बाजारामध्ये. मित्रांनो, सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत चालतो. या बाजारामध्ये शेळी मेंढी बोकड एचएफ गाय, एचएफ पाड्या, खिलार खोंड, खिलार बैल आणि म्हैस हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत. एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या. मित्रांनो, आज रविवार तारीख आहे 7 डिसेंबर 2025. मित्रांनो, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबरसमोर घंटापर्यंत दाबा. जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल पेजला नक्की फॉलो करा. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. मित्रांनो, सांगोला बाजार पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगोला तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. चला तर पाहूयात सांगोला शेळी मेंढी बोकड बाजार याबद्दल सविस्तर माहिती. बा काय सांगितली शेळ्यांची किमती? 15,000 रुपये पाठबोकडा. पाठबोकड शेळी 15,000 रुपये. बा काय सांगितलं किमती? 10,500 रुपये. 10,500 रुपये एक. रेट वाढलाय आता. रेट वाढला. किती महिन्याची आहे? 4 महिने पिल्ला. परत नर किती, मादी किती? 10 नर बाकी साड्या मध्ये आहे. 10 नर बक्षी मध्ये. 9,000 फिक्स. 9,000 सोडायचं. मोबाईल नंबर सांग. मोबाईल नंबर घ्या 97 67 18 12 41. गाव तरंगपूर. हॅलो. फायनल 9,000 रुपये एक. मग काय सांगितलं किमती? किमती काय सांगताय? 25,000. एक 25,000ला. होय. बरं, किती महिन्याचे? 3.5 महिने. विजयपुरी माडगाव. माडगाव. माडगाव जातीवंत माडगाव. हो जाते माडगाव. शेवट सोडायचं काय होईल? 20,000. 20 शकल जायच नाही. होय. नर किती, मादी किती? 7 नर आहेत. 7 सगळे नरच आहेत. होय. एक मादी 7 नर. मामा काय सांगितली किंमत? 41. मेंढी आहे का? मेंढा बकरा आहे. किती वयाचा आहे? 2 तास झालेला आहे. शेवट सोडायचा कुठपर्यंत? कमी केलं जाईल. 35 पण सोडायचा. बा काय आणलेत? नर आहेत का मादी आहेत? 4 मादी 1 नर. काय सांगितलं किमती? 6,000 रुपये एक. किती वय यांचं? 2 महिने वयाचे आहेत. पारखे काय सांगितलं किमती? मेंढी आणि खाली काय? 2 नरच आहेत. 30,000 रुपये. यांची काय सांगली किमती? किती सांगली किमती? 7,000 रुपये एक. नर मादी सगळे मिक्स आहेत. सगळे नरच आहेत. नर आणि मादी मिक्स आहेत. हो मालक बोला की. 7,000 रुपये एक. काय सांगितली बाय किमती? किमती सांगा मस्त. किती म्हणताय? 7,000 रुपये. 7,000 रुपये. नर किती, मादी किती? 3 माझ्या 7 नर आहेत. किती महिने वयाचे? हे 2.5-3 महिने. 3 महिने वयाचे आहेत. दादा काय सांगितली किमती? किमती काय सांगताय? 10,000 रुपये एक. सगळ्या पाटीच आहेत का? शेळ्या द्या. गाभण वगैरे काय? सगळ्या प्रत्येकी 10,000. काय सांगतो किमती? किमती काय सांगताय? 6,000 साडेसहा. किती वय किती? एक महिने वयाचे आहेत. बोकडं किती आहेत? पाटी किती आहेत? 5-6 पाट्या सगळी बोकडं आहेत. 6 पाटी बाकी बोकडच आहेत. एक महिने वयाचे. महिन्यापेक्षा खालची आहेत.
बा काय सांगितली बोकडांची किमती? बोकडांची किमती काय सांगितल्या? किंमत काय सांगतोय? किंमत किमती काय सांगतो म्हणलं रे? मामा काय सांगितलं? 13,000 आणि ह्यांचं मामा काय सांगते किमती? 16,000 जोडी 16,000. पाड बोकडा का? दोन्ही बोकडच आहेत. 16,000 रुपये. मामा काय सांगितलं बोकडाचं? काय सांगितलं बोकडाचं? घेतलंय किती घेतलंय? 12,000 रुपये. काय आणले बोकडा? काय सांगली किमती? 7,000 सांगतो. जोडी 7,000 रुपये. एका 7,000 रुपये. जोडी 14,000. काय सांगितलं शेळीज मामा? शेळीज काय सांगितलं? 13,000 रुपये. गाभण आहे का आता? गाभण आहे. काय सांगितलं किमती? बोकड 17.5 आणि बारके काय आहेत? पाटी आहेत त्या बोकडच आहेत. त्यांची काय सांगितली किमती? 8,500 एक. काय सांगितलं मग किमती? भैया काय सांगितली किमती? किमती काय सांगितल्या? 12,500. सगळी बोकडच आहेत का? 12,500 रुपये एक. काय भैया? सगळे बोकडच आहेत. किती वयाचे आहेत? 2 महिने. काय सांगली किमती? 3,500 रुपये एक. मामा काय सांगली किमती? 4,500 रुपये. सगळी बोकडं आहेत का? सगळे बोकडं आहेत. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय असेल 2-2.5 महिने. 2-2.5 महिने वय आहे. आपलं मग काय सांगितलं शेळ्याची किमती? शेळ्या किती सांगितलं म्हणलं? किमती सांगा नुसतं. काय सांगितलं किमती शेळ्यांच्या? शेळ्या 17,000 रुपये एक. गाभण शेळ्या सगळ्या वेळलेले आहेत. पाठ बोकडा खाली. ही काठीवाडी शेळी. तिचं किती सांगितलं? 30,000 सांगायला. 30,000 सांगितलं. पलीकडे शेळ्या वेळले आहेत का? मोठ्या बापा शेळ्या त्या गाबण्या. गाभणे शेळ्या त्यांचं काय सांगितलं? त्यांचं सांगितलं 18,000 18,000 रुपये. परत आपलंच आहे का? ते आपली जायते बरं त्यांचं काय सांगितलं? 15,000. 15,000 रुपये एक. हा एक गाभण आहे शेळ्या. गाबण्या. पाठीमागच्या इकडे आपली जायते. दवा ह्यांचं काय सांगितलं? मावशी काय सांगितलं किमती यांच्या? 15,000 रुपये एक. वेलेले शेळे आहेत. त्या शेळ्यांची ही करड आहेत मित्रांनो. काय बोकड आहेत, काय पाटे आहेत.